नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला प्रकरण 3 विभाजन मूल्य या युनिटला सुरुवात करायची आहे. विभाजन मूल्य. प्रकरण 3 आपल्याला विभाजन मूल्य या युनिटला सुरुवात करायची आहे. आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आठवून पाहूया. सरासरी या शब्दाशी तुम्ही परिचित आहात काय? तर होय, सरासरी या शब्दाशी आम्ही परिचित आहोत. आता सरासरी म्हणजे काय, तर आपण एक इथं उदाहरण सांगणार आहे. आपल्या अर्थशास्त्र विषयामध्ये समजा आपल्या 11वीच्या वर्गातील विद्यार्थी संख्या 50 आहे असं मानूया, आणि प्रथम सत्र परीक्षेमध्ये 50 विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र विषयामध्ये जी काही मार्क पडलेले आहेत, समजा एखाद्याला मानू असं आपण ए पडली, एखाद्याला बी पडली असं मानूया आपण, डी, ई, एफ विद्यार्थ्यांची मार्क आपल्या अर्थशास्त्र इयत्ता 11वीच्या वर्गामध्ये प्रथम सत्र परीक्षा झाली असं आपण मानूया, आणि त्याच्यामध्ये हे विद्यार्थ्यांना पडलेले मार्क आहेत 1 ते 50 विद्यार्थ्यांना. याची बेरीज केली जाते आणि त्याला भागिले 50 विद्यार्थी केल्यानंतर मिळणारं जे उत्तर असेल त्याला आपण सरासरी म्हणतो. म्हणजे एका विषयातील 50 विद्यार्थ्यांची मार्क घेतल्यानंतर त्याची बेरीज समजा आपण इथं मांडली, जी काय येईल ती XYZ बेरीज येईल समजा, आणि त्याला भागिले 50 आपण केले, विद्यार्थी 50 आहेत म्हणून, आणि येणारं उत्तर समजा आपला अर्थशास्त्राचा पेपर 80 मार्कांचा झालेला होता, आणि त्याची सरासरी हे सगळं करून जर 55 आली तर त्या विषयातील सरासरी गुण हे 55% झाले. म्हणजे सरासरी म्हणजे अर्थशास्त्र विषयातील एकूण गुणांची बेरीज. अर्थशास्त्र विषयातील सर्व वर्गातील सर्व 50 विद्यार्थ्यांनी मिळवलेली अर्थशास्त्र विषयातील गुणांची बेरीज भागिले 50, आणि हे सोडवल्यानंतर मिळणारं जे उत्तर आपल्याला आहे त्याला आपण सरासरी असं म्हणतो. आता आपल्याला वैयक्तिक श्रेणी, खंडित श्रेणी आणि अखंडित श्रेणी याचा अर्थ सांगता येईल का, असा प्रश्न पुस्तकामध्ये विचारलेला आहे. तर वैयक्तिक श्रेणीचं उदाहरणच आपण तुम्हाला सांगतोय. प्रथम सत्रातील परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले गुण पुढील प्रमाणे आहेत. आता हे जे विद्यार्थ्यांना मिळालेले गुण आहेत इथे दिलेले आहेत बघा, 40, 85, 84, 83, 82, 69, 68, 65, 64, 55 आणि 45. म्हणजे हे परीक्षेत मिळालेले वैयक्तिक गुण आहेत विद्यार्थ्यांचे. आता हे किती विद्यार्थी आहेत, तर 11 विद्यार्थी आहेत. 11 विद्यार्थ्यांचे हे प्रथम सत्र परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले अर्थशास्त्र विषयाचे गुण दिलेले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचे वैयक्तिक गुण दिलेले आहेत, आणि असे 11 विद्यार्थ्यांची गुणांची आकडेवारी आपल्याला दिलेली आहे. अशा श्रेणीला वैयक्तिक श्रेणी असं म्हणतात. आता दुसरा मुद्दा आपला आहे खंडित श्रेणी म्हणजे काय, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता आपल्याला त्यातीलच दुसरा मुद्दा जाणून घ्यायचा आहे. खंडित श्रेणी म्हणजे काय, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. खंडित श्रेणी म्हणजे काय, तर इथे एक उदाहरण दिलेलं आहे. विद्यार्थ्यांचे गुण दिलेले आहेत 10, त्यानंतर 20 दिलेले आहेत. म्हणजे 10 आणि 20मध्ये जवळपास 10चा गॅप आहे. 10 आणि 20मध्ये कितीचा गॅप आहे? 10चा गॅप आहे.
20 आणि 30मध्ये 10चा गॅप आहे. 30 आणि 40मध्ये 10चा गॅप आहे. 40 आणि 50मध्ये 10चा गॅप आहे. आणि 50 आणि 60मध्ये 10चा गॅप आहे. म्हणजे गुण दिलेले आहेत विद्यार्थ्यांचे. समजा आपल्या अर्थशास्त्र विषयातील गुण दिलेले आहेत की 10 गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत ते 5 आहेत. त्यानंतर डायरेक्ट 20 गुण मिळवणारे विद्यार्थी 6 आहेत. नंतर 30 गुण मिळवणारे विद्यार्थी 4 आहेत. 40 गुण मिळवणारे विद्यार्थी 5 आहेत. 50 गुण मिळवणारे विद्यार्थी 10 आहेत. आणि 60 गुण मिळवणारे विद्यार्थी 9 आहेत. असं जर रचना असेल तर या श्रेणीला खंडित श्रेणी असं म्हणतात. या श्रेणीला काय म्हणतात? खंडित श्रेणी. खंडित श्रेणी असं म्हणतात. कारण याचे जे गुण दिलेले आहेत ते सलग नाही आहेत. 10 नंतर 20 आकडा आलेला आहे. म्हणजे 10 आणि 20 याच्यामध्ये 10चा फरक आहे. म्हणजेच ही अखंडित श्रेणी नाही आहे. म्हणून हिला खंडित श्रेणी असं म्हणतात. आता तिसरा मुद्दा आहे अखंडित श्रेणी. अखंडित श्रेणी याचाच अर्थ सलग असणारी श्रेणी. अखंडित म्हणजे काय? सलग असणारी श्रेणी. आता अखंडित श्रेणीचा दुसरा पण अर्थ आहे म्हणजेच खंडित नसलेली श्रेणी. आता आपण इथं बघा उदाहरण पाहतोय की वर्ग चाचणीमध्ये 100 विद्यार्थ्यांच्या गुणांच्या माहितीवरून आपल्याला दशमक काढायचे. तर ही श्रेणी दिलेली आपल्याला. तर तिथे श्रेणी बघूया आपण. गट दिलेले आहेत गुणांचे गट दिलेले आहेत बघा इथं. पहिला जो गट आहे तो 0 ते 10 दिलेला आहे. गुणांचा गट आहे त्यात पहिला जो गट दिलेला आहे 0 ते 10. त्यानंतर दुसरा गट दिलेला आहे 10 ते 20. म्हणजे कुठेही इथं गॅप नाही आहे कुठलाच. 0 ते 10 आणि पुढच्या कॉलममध्ये लगेच 10 ते 20 दिलेलं आहे. त्यानंतर त्याच्या पुढील कॉलममध्ये 20 ते 30 दिलेलं आहे. म्हणजे इथंही कुठला गॅप नाही आहे. त्यानंतर त्याचा पुढचा कॉलम आहे 30 ते 40. 20 ते 30 त्याच्या पुढचा कॉलम आहे 30 ते 40. म्हणजे इथंही कोणताही गॅप नाही आहे. आणि शेवटचा जो कॉलम दिलेला आहे 40 ते 50. म्हणजे इथंही कोणताही गॅप राहिलेला नाही आहे. म्हणजे खंड पडलेला नाही. म्हणून या श्रेणीला अखंडित श्रेणी असं म्हणतात. आता 0 ते 10मध्ये किती विद्यार्थी आहेत? 0 ते 10 गुण मिळवणारे, समजा अर्थशास्त्र विषयामध्ये 0 ते 10 गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत? तर 10 आहेत. 10 ते 20 गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत? 10 आहेत. 20 ते 30 मिळवणारे विद्यार्थी किती आहेत? 40. 30 ते 40 गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत? 20. आणि 40 ते 50 गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत 20. असं जर तुम्हाला ही श्रेणी दिलेली असेल 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30 आणि 30 ते 40 आणि 40 ते 50, ही श्रेणी आहे ती सलग आहे. कुठंही खंड नाही गुणांमध्ये. 0 ते 50 सगळे गुण याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. अशा श्रेणीला अखंडित श्रेणी असं म्हणतात. आता तुम्ही पूर्वी शिकलेल्या स्थितिमध्य सरासरी प्रकारांची नावे सांगा. आणि इथं हे सरासरीचे प्रकारसुद्धा आपल्याला दिलेले आहेत. पहिला जो प्रकार दिलेला आहे तो अंकगणितीय मध्य हा पहिला प्रकार दिलेला आहे सरासरीचा. दुसरा प्रकार आहे तो बहुलक दिलेला आहे. आणि तिसरा प्रकार मध्यगा दिलेला आहे. आणि 3 श्रेणी दिलेल्या आहेत. पहिली जी श्रेणी आहे ती वैयक्तिक श्रेणी, मगाशी आपण माहिती घेतली. खंडित श्रेणी आणि तिसरा प्रकार आहे तो अखंडित श्रेणी. आता या प्रत्येक श्रेणीसाठी अंकगणितीय मध्य किंवा बहुलक मध्यगा काढण्यासाठी काही फॉर्म्युला दिलेले आहेत. आणि ते फॉर्म्युला किंवा त्याचं जे सूत्र आहे ते आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. आता आपण पहिल्यांदा वैयक्तिक श्रेणीमधील सूत्र जाणून घेणार आहे. अंकगणितीय मध्य काढण्यासाठी वैयक्तिक श्रेणीमधील जे सूत्र आहे ते x बार इज इक्वल टू समेशन x डिवायडेड बाय n. म्हणजेच एक्स मीन किंवा मीन ऑफ x याला म्हणायचं, किंवा x बार बरोबर समेशन x डिवायडेड बाय n. म्हणजे तुम्हाला समेशनचं हे चिन्ह आहे बघा. समेशन म्हणजे बेरीज.
त्यानंतर एक्स आणि डिवायडेड बाय एन हे पहिलं आहे बघा. एक्स मीन बरोबर समेशन एक्स डिवायडेड बाय एन हे अंकगणितीय मध्य काढण्याचं सूत्र आहे. त्यानंतर बहुलक काढण्यासाठी काय केलं जातं तर पदमालेत सर्वात जास्त वेळा येणारी जी संख्या आहे तिलाच बहुलक मानलं जातं. वैयक्तिक श्रेणीमध्ये बहुलक काढण्यासाठी पदमालेत सर्वात जास्त वेळा येणारी संख्या आहे तीच बहुलक असते. आणि वैयक्तिक श्रेणीमध्ये मध्यगा काढण्यासाठी जे सूत्र दिलेलं आहे ते इथं आपण आता पाहतोय. वैयक्तिक श्रेणीमध्ये मध्यगा काढण्याचं जे सूत्र आहे त्याच्यामध्ये यम बरोबर n अधिक 1 भागिले 2 च्या पदाचे मूल्य. यम बरोबर n अधिक 1 भागिले 2 च्या पदाचे मूल्य हे वैयक्तिक श्रेणीत मध्यगा काढण्याचं सूत्र आहे. त्यानंतर खंडित श्रेणीसाठी अंकगणितीय मध्य काढायचं आहे त्यासाठी हे सूत्र आहे. खंडित श्रेणीमध्ये अंकगणितीय मध्य काढण्यासाठीचं जे सूत्र आहे ते हे आहे बघा. एक्स बार बरोबर समेशन एफ आय एक्स आय भागिले यन. अंकगणितीय मध्य खंडित श्रेणीचा अंकगणितीय मध्य काढायचा असेल तर त्यासाठी हे सूत्र आहे. एक्स बार बरोबर समेशन एफ आय एक्स आय भागिले यन. त्यानंतर बहुलक खंडित श्रेणीचं जर आपल्याला बहुलक काढायचं असेल तर त्यासाठी काय विचारात घेतलं जातं तर सर्वाधिक वारंवारतेचं मूल्य कुठलं आहे ते घेऊन बहुलक काढले जाते. खंडित श्रेणीमध्ये काय केलं जातं तर सर्वाधिक वारंवारतेचं मूल्य घेतलं जातं आणि त्याद्वारे बहुलक ठरवला जातो. आता खंडित श्रेणीसाठी जर मध्यगा काढायची असेल तर हे सूत्र वापरलं जातं. खंडित श्रेणीसाठी जर मध्यगा काढायची असेल तर आपल्याला हे सूत्र वापरावं लागणार आहे. कॅपिटल एन बरोबर स्मॉल एन प्लस 1 डिवायडेड बाय 2 च्या पदाचे मूल्य किंवा यम बरोबर n अधिक 1 भागिले 2 च्या पदाचे मूल्य हे सूत्र आपल्याला वापरावं लागतं. आणि आता शेवटची श्रेणी राहिलेली आहे अखंडित श्रेणी. अखंडित श्रेणीमध्ये जर अंकगणितीय मध्य आपल्याला काढायचं असेल अखंडित श्रेणीमध्ये तर हे सूत्र आपल्याला वापरावं लागणार आहे. त्याला प्रत्यक्ष पद्धत म्हणलेलं आहे. अखंडित श्रेणीमध्ये जर आपल्याला अंकगणितीय मध्य काढायचं असेल तर एक्स बार बरोबर समेशन एफ आय एक्स आय भागिले स्मॉल एन हे सूत्र आपल्याला वापरावे लागेल. अखंडित श्रेणीमध्ये अंकगणितीय मध्य काढण्यासाठी हे सूत्र वापरलेलं आहे. आता पुढचं अखंडित श्रेणीमध्ये जर बहुलक काढायचं असेल अखंडित श्रेणीमध्ये बहुलक काढायचं असेल तर त्यासाठी हे सूत्र इथं दिलेलं आहे बघा. ही सूत्र तुम्हाला पाठ करावी लागणार आहेत कारण परीक्षेमध्ये याच्यावर आधारित एक उदाहरण तुम्हाला सोडवायचं असतं. बहुलक बरोबर एल प्लस कंसामध्ये वरच्या बाजूला F1 वजा F0 भागिले 2F1 वजा F0 वजा F2 कंस पूर्ण गुणिले H. अखंडित श्रेणीमध्ये बहुलक काढण्यासाठी हे सूत्र इथं दिलेलं आहे. बहुलक बरोबर L प्लस कंसामध्ये F1 F0 डिवायडेड बाय किंवा भागिले 2F1 वजा F0 वजा F2 कंस पूर्ण गुणिले H हे सूत्र बहुलक काढण्यासाठी आहे. आणि अखंडित श्रेणीची जर मध्यगा काढायची असेल तर ही सूत्र आहे खाली दिलेलं आहे बघा. अखंडित श्रेणीमध्ये जर मध्यगा काढायची असेल तर कॅपिटल M बरोबर L प्लस कंसामध्ये n डिवायडेड बाय 2
n भागिले 2 वजा CF भागिले F गुणिले H हे सूत्र इथं दिलेलं आहे. अखंडित श्रेणीमध्ये जर मध्यक काढायचे असेल तर m बरोबर L प्लस n भागिले 2 वजा CF भागिले F कंस पूर्ण गुणिले H ही सूत्र दिलेली आहेत. कारण तुम्ही इयत्ता 10वीपर्यंत किंवा 10वीमध्ये स्थितीमध्ये किंवा मीन ऑफ एक्स कसा काढायचा, बहुलक मध्यगा हे तुम्हाला झालेलं आहे. म्हणून त्याची उजळणी म्हणून हा जो भाग आहे तो इथं दिलेला आहे. आणि पुढं आपण चतुर्थक, दशमके, शतमके पाहणार आहोत. त्यांची सूत्र त्या ठिकाणी अर्थासहित दिलेली आहेत. सामग्रीची समान भागांमध्ये विभागणी करणे म्हणजे विभाजन होय. सामग्रीची समान भागांमध्ये विभागणी करणे म्हणजे विभाजन होय. सामग्रीची विभागणी करताना आवश्यक संख्या समप्रमाणात विभागणे याला विभाजन मूल्य असं म्हणतात. सामग्रीची विभागणी करताना आवश्यक संख्या समप्रमाणात विभागणे याला विभाजन मूल्य असे म्हणतात. आता तुम्हाला समजा तुमच्या आईने 100 रुपयाची नोट दिलेली आहे. 100 रुपयाची तुम्हाला नोट दिलेली आहेत किंवा नाणी दिलेली आहेत असं समजा. 5 रुपयाचे ठोकळे दिलेले आहेत, 20 ठोकळे, 20 100 रुपये दिलेले आहेत. आणि तुम्हाला सांगितलं की याचे 4 समान भाग करा. आपल्याला 100 रुपये दिलेले आहेत, 5 रुपयाचे 20 ठोकळे दिलेले आहेत आणि तुम्हाला काय सांगितलं की या 100 रुपयाचे 4 समान भाग करा. तर तुमचे 4 समान भाग 25 अधिक 25 अधिक 25 म्हणजे 25चे 4 समान भाग तुमचे होणार आहेत. म्हणजेच 100 रुपयाचं आपण विभाजन 4 भागांमध्ये इथे केलेलं आहे. नोटेचं विभाजन काय आपल्याला करता येणार नाही, नोट फाडून उपयोग नाही आहे. तर आपल्याला 5 रुपयाची 20 नाणी दिलेली आहेत आणि तुम्हाला सांगितलं की याचे 4 समान भाग करा. त्यावेळी तुम्ही 25चे 4 भाग समान तयार करता. म्हणजे सामग्रीची विभागणी करताना आवश्यक संख्या समान प्रमाणात विभागणे याला विभाजन मूल्य असं म्हणतात. केंद्रीय प्रवृत्तीची मापके म्हणजेच सरासरी अंकगणितीय मध्य. मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजेच केंद्रीय प्रवृत्तीचे मापके, त्याला मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे मध्यभागी राहण्याची प्रवृत्ती. सेंट्रल टेंडन्सी म्हणजे केंद्रीय प्रवृत्तीची मापके म्हणजे सरासरी अंकगणितीय मध्य, त्यानंतर मध्यक, बहुलक यांचा अभ्यास यापूर्वी 10वी इयत्तेत तुम्ही केलेला आहे. दिलेली सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून मध्यभागी येणाऱ्या निरीक्षणाचं मूल्य म्हणजे मध्यक होय. 10वीमध्ये तुम्हाला हे झालेलं आहे की दिलेली सामग्री आहे ती चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने मांडून मध्यभागी येणाऱ्या निरीक्षणाचे मूल्य म्हणजे मध्यक होय. आता मध्यक हे विशेष प्रकारचे विभाजन मूल्य आहे. मध्यक हे विशेष प्रकारचे विभाजन मूल्य आहे. मध्यकाच्या दोन्ही बाजूला निरीक्षणाची संख्या समान असते. मध्यकाच्या दोन्ही बाजूला निरीक्षणाची संख्या ही समान आहे. म्हणजे समजा तुम्ही मध्यभागी उभे राहिलेला आहे आणि तुमच्या डाव्या बाजूला 4 विद्यार्थी उभे आहेत एकमेकांचे हात धरून आणि उजव्या बाजूला 4 विद्यार्थी उभे आहेत. तर आपण इथं दाखवू शकतो की मध्यकाच्या दोन्ही बाजूला निरीक्षणाची संख्या समान असते. आता हा समजा मध्यक आहे, तर याच्या डाव्या बाजूला 4 आहेत बरोबर आणि उजव्या बाजूला 4 आहेत. मध्यकाच्या दोन्ही बाजूला म्हणजे ही जी डावी बाजू आहे इकडे सुद्धा 4 मुले उभी आहेत आणि उजवी बाजू आहे तिकडे सुद्धा 4 मुलं उभी आहेत.
मध्यकाच्या दोन्ही बाजूला निरीक्षणाची संख्या समान असते. या बाजूला सुद्धा 4 आणि या बाजूला सुद्धा 4 आहेत. यालाच मध्यक म्हणतात. म्हणजे मध्ये येणारी जी संख्या असेल त्याला मध्यक असे म्हणतात. दोन्ही बाजूनी मध्यभागी येणारी जी संख्या असेल त्याला मध्यक असे म्हणतात. समजा तुमच्या जिन्याला समजा 9 पायऱ्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. तुमच्या जर जिन्याला 9 पायऱ्या आहेत त्यातील खालून 4 पायऱ्या आहेत. 1 2 3 4 त्या सोडल्या तर मध्यभागी येणारी पायरी ही असणार आहे बघा 5व्या नंबरची. आणि वरून जरी तुम्ही मोजलं 1 2 3 आणि 4 वरून जरी मोजलं तरी 5वी जी पायरी ती मध्यभागी येणार आहे. तुमच्या जिन्याला जर समजा 9 पायऱ्या असतील तर खालून जरी तुम्ही मोजलं तरी 5वी पायरी आणि वरून जरी मोजलं तरी 5वी पायरी मध्यगा म्हणून राहील. तर ही या मूल्यामध्येही निरीक्षणांची संख्या समान भागात विभागली जाते. सर्वसाधारणपणे विभाजन मूल्य ही भागक म्हणजेच भाजक म्हणून ओळखली जातात. विभाजन मूल्य हा वर्णनात्मक संख्याशास्त्रामधील एक भाग आहे. लोकसंख्या, बेकारी, दारिद्र्य या प्रकरणांमध्ये आर्थिक सामग्रीचे विश्लेषण करताना विभाजन मूल्यांचा वापर कसा करता येईल याची ओळख या प्रकरणामध्ये आपल्याला करून द्यायची आहे. आता आपल्याला विभाजन मूल्यांची गरज काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. विभाजन मूल्यांची गरज काय आहे ते जाणून घ्यायचे आहे. एखादी सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडली असता तिच्या टोकाकडील संख्या म्हणजे बाह्यवर्धक मूल्य होय. एखादी सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमानं मांडली असता तिच्या टोकाकडील संख्या म्हणजे बाह्यवर्धक मूल्य होय. अशा किमती वेगवेगळ्या पडतात. म्हणजे एक साधन सामग्री दिलेली आपल्याला समजा इथे 2 4 5 6 9 आणि 13. तर एखादी सामग्री चढत्या क्रमानं जर मांडली असता तिच्या टोकाकडील संख्या म्हणजे बाह्यवर्धक मूल्य म्हणजे हे अशा किमती वेगळ्या पडतात. त्यामुळे अशा सांख्यिकीय माहितीचे सरासरीने केलेले वाचन बहुधा चुकीचे होते. यावर मात करण्यासाठी विभाजन मूल्यांचा वापर केला जातो. जसे की मध्यक, चतुर्थक, दशमक आणि शतमक. आपला जो युनिटचा मूळ गाभा घटक आहे तो आहे मध्यक, चतुर्थक, दशमक आणि शतमक. हा आपल्या प्रकरण 3 विभाजन मूल्य या युनिटचा महत्त्वाचा भाग आहे. आता आपल्याला इथे एक सांगितलेलं आहे, हे लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा असं सांगितलेलं आहे आपल्याला. काय लक्षात ठेवा तर दुसरे चतुर्थक बरोबर Q2 म्हणजे Q2 याचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे. दुसरे चतुर्थक Q म्हणजे काय तर क्वार्टाईल. Q म्हणजे क्वार्टाईल, चौथा भाग. त्यानंतर D5 म्हणजे 5वे दशमक. D5 म्हणजे 5वे दशमक. 50वे शतमक म्हणजेच P50 म्हणजे पर्सेंटाईल 50. P म्हणजे पर्सेंटाईल. 50वे शतमक असं याला म्हटलं जातं. आता पुढं आपल्याला तीच माहिती घ्यायची आहे. तुम्हाला हे माहीत हवे याच्यामध्ये थोडीशी माहिती दिली ती आपण जाणून घेऊया. चतुर्थक, दशमक आणि शतमक यांची अर्थशास्त्रातील व्यावहारिक उपयोग काय आहे तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे. चतुर्थकांचा उपयोग
चतुर्थकांचा उपयोग सर्व प्रकारच्या अर्थशास्त्रीय सांख्यिकीय आकडेवारीशी संबंधित आर्थिक माहिती गोळा करण्यासाठी होत असतो. चतुर्थकांचा उपयोग सर्व प्रकारच्या अर्थशास्त्रीय सांख्यिकीय आकडेवारीशी संबंधित आर्थिक माहिती गोळा करण्यासाठी होत असतो. त्यानंतर रोजगारातील चढ उतार म्हणजे रोजगार कमी झाले, रोजगार वाढले, चलनवाढ म्हणजेच इन्फ्लेशन म्हणजे भाववाढ, अशा आर्थिक बदलांमधील वैयक्तिक उत्पन्न गटातील बदलांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी उत्पन्न चतुर्थक काढणे ही अतिशय वस्तुनिष्ठ पद्धती आहे. सध्या तुम्ही लॉकडाऊनचा अनुभव घेताय. जवळपास 3 ते 4 कोटी लोकांच्या नोकऱ्या या कालावधीमध्ये गेलेल्या आहेत. त्यालाच रोजगारातील चढ उतार असं म्हणतात. व चलनवाढ होते, भाववाढ होणे, इन्फ्लेशन त्याला म्हणतात. अशा आर्थिक बदलांमधील वैयक्तिक उत्पन्न म्हणजे आपल्या स्वतःचं उत्पन्न किंवा वैयक्तिक उत्पन्न गटांमधील बदलांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी उत्पन्न चतुर्थक काढणे ही अतिशय वस्तुनिष्ठ पद्धती आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा, वित्त आणि अर्थशास्त्रामध्ये दशमकांची व्यावहारिक उपयुक्तता भरपूर आहे. कारण अर्थशास्त्र विषय हा अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे, आर्थिक बाबींशी संबंधित आहे. आर्थिक विषमता, दारिद्र्य रेषेचे मोजमाप, दुष्काळजन्य परिस्थिती इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी शासनाकडून दशमक पद्धती वापरली जाते. दशमकांचा वापर गुंतवणूक क्षेत्रामध्ये विशेष करून म्युच्युअल फंडासारख्या पोर्टफोलिओ गुंतवणूक क्षेत्राची कामगिरी अभ्यासण्यासाठी सुद्धा केला जातो. दशमकांचा वापर गुंतवणूक क्षेत्रामध्ये विशेष करून म्युच्युअल फंडासारख्या पोर्टफोलिओ गुंतवणूक क्षेत्राची कामगिरी अभ्यासण्यासाठी सुद्धा केला जातो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मग मूल्यमापन चाचण्या, आरोग्य निर्देशांक, कौटुंबिक उत्पन्न, कौटुंबिक संपत्ती, शतमक रोजगार इत्यादींच्या मापनासाठी शतमके वापरली जातात. मूल्यमापन चाचण्या सध्या बघा, इयत्ता 12वीला जे सायन्सला विद्यार्थी असतात त्यांना JEE आणि नीट परीक्षा द्यावी लागते किंवा MST CET होती, आता नीट परीक्षा देतात, JEE परीक्षा देतात. आणि त्याचा जो रिझल्ट जाहीर केला जातो तो पर्सेंटाईलमध्ये असतो. पर्सेंटाईल म्हणजे काय, तर तुम्ही जी परीक्षा दिली त्या बॅचला तुमच्या त्या केंद्रावर असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तुमचा नंबर कितवा हे काढण्यासाठी पर्सेंटाईलमध्ये आकडेवारी दिलेली असते. म्हणजे मुलं मार्क सांगतात की आम्हाला 85 पर्सेंटाईल मिळाले, आम्हाला 95 पर्सेंटाईल मिळाले. 95 पर्सेंटाईल मिळाले असं जरी त्यांना वाटत असेल तरी जी सगळी मुलं आहेत त्याच्यामध्ये तुमचा 95 नंबर आहे असा त्याचा अर्थ घेतला जातो. तर मूल्यमापन चाचण्या आहेत, आरोग्य निर्देशांक आहे, कौटुंबिक उत्पन्न, कौटुंबिक संपत्ती, शतमक रोजगार इत्यादीच्या मापनासाठी शतमके वापरली जातात. शतमकांचा उपयोग विविध मापदंड तसेच आधारभूत हेतूंची आखणी करण्यासाठी होत असतो. शतमकांचा उपयोग विविध मापदंड तसेच आधारभूत हेतूंची आखण्या करण्यासाठी होत असतो. हा जो कॉलम दिलेला आहे तो आपल्याला तुम्हाला माहीत हवे या सदराखाली हा पॅरेग्राफ दिलेला आहे. तुम्हाला प्रश्न विचारत असताना या स्पेसिफिक माहितीवरील कुठला प्रश्न येणार नाही. आणि आता आपल्याला पुढील भागामध्ये चतुर्थक म्हणजे काय, दशमक म्हणजे काय, शतमक म्हणजे काय आणि ते कसं शोधायचं हे पाहायचं आहे. धन्यवाद.